मी असं ऐकलं होतं की घरामध्ये शुभ कार्य असल्यावरती कधी कधी नजर लागते, आणि आज ते ऐकलेलं वाक्य खरं सुद्धा झालं. आमच्या घरामध्ये भावांच्या लग्नाची तयारी सुरू होती. 4 दिवस अगोदर लग्नाचा बस्ता बांधला. आता लग्न जवळ येत आहे म्हणून पत्रिका वाटायला हव्या. त्यासाठी पत्रिकेला सर्व घरातील मंडळींनी बसून हळदी कुंकू केला. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो आई आणि मम्मीच्या नऊवारीच्या शॉपिंग साठी, आणि मग त्याच दिवशी घरी येऊन कपडे वगैरे चेंज करून मी गेली होती यात्रेला, ते पण सातपाटीच्या. तिकडे पण मस्त मज्जा मस्ती करून रात्री यायला तर उशीरच झाला होता. पण दुसऱ्या दिवशी असं काही होईल असं कधी वाटलं पण नव्हतं. माझ्या आजीचं 3 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं होतं, त्यामुळे तिला चालता येत नव्हतं म्हणून ती व्हीलचेअर वरच बसायची. स्टार्टिंगचा 1 वर्ष तरी ती आजारीच जास्त असायची, पण आता तिची तब्येत खूप चांगली झाली होती. ती नेहमी बोलायची लवकर लवकर लग्न करा म्हणजे मला बघता येतील. मी तर नेहमी बोलायची तुला काय होणार आहे एवढ्या लवकर, आता तर मस्त तब्येत झालीये, कशाला टेन्शन घेते, सर्वांची लग्न बघशील आणि अजून खूप वर्ष जगशील, असं मी नेहमी बोलायची. पण मला नव्हतं माहिती की ती असं अचानक जाईल. नेहमी सारखीच ती सकाळी उठल्यावरती सर्वांसोबत गप्पा गोष्टी केल्या, जेवण वगैरे करून 5-10 मिनिटांमध्ये ती आम्हाला कायमची सोडून गेली. यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मी लहान असल्यापासून आतापर्यंत तिने माझ्यासाठी काय केलंय ते मी शब्दात सांगू शकत नाही. आजी तर माझ्यासाठी सर्वस्व होती, आहे आणि राहणार. आज तिला जाऊन 15-16 दिवस झाले, पण तिचं नाव घेतल्यावरती अश्रू अनावरच होत आहेत. आजी ये ना ग परत, तुझ्याशिवाय नाही करमत.